नाही नाही, अहो खानदानी माणसाला 1760 कामं तुम्हाला सांगतो. अहो मदत तरी किती लोकांना करणार आम्ही? आम्हाला मी 2च हात आहेत. नाही करतो परत. मामी तुम्ही का उभं राहिलेत? हो बसा. मामी बसा. मामा तुम्ही सांगा बरं त्यांना. बस. मामा तुम्ही पण बसा की. इथं पण हे मला फार आवडलं रणजितराव तुमचं. तुम्ही पण बायकांच्या बाबतीत आमच्यासारखाच केअरिंग विचार करतात. गुड, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. प्लेट दे. हा, तुम्ही आता वाडावेड्याच्या भानगडीत पडून नका जाऊ बापू. आहेत ना आमच्या रिस्पेक्टफुल मालकीनबाई. हा कल्याणी, वाड्याचं तरी बघा. मी त्यांना तेच म्हणत होते. एक मिनिट. त्या का वाढतील? मी केलंय ना उपमा. त्यांनी केलं असतं तर त्यांनी वाढलं असतं. मामी खायला बसल्यात. मामी बसा. मामी बसा. मामा आता तुम्हीच यांना परत बसायला लावा. बघितलं, बसा म्हणतायत. आता बसा. येस, खा आता सगळे. अरे एक मिनिट एक मिनिट. लिंबू राहिले की रंजा? ओ आलो चालू झालं. एक सेकंड फक्त. लिंबू 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 लिंबू. हा खा. एक मिनिट एक मिनिट. मामी तुम्ही पहिले खा. अहो खा. हो तुम्ही खाताय की मामांना बरवायला लावू? नको नको, मी खाते की. कसं झालंय? चांगलं झालंय. हा मामा हो खा की. कसं झालंय? छान. आता तू पण खा की. ए मे इकडे. काय करू? चल काय कर? बस. आपण नंतर खाऊ की. हे बघ, तू माझा सिनियर आहे आणि मला तुझाही सासूरवास हवाय. असं काय? बर, मग अजून एक घेऊन ये. ठीक आहे लगेच. नको नको नको. रंजा
एक नंबर वासावूनच कळतंय. बर अजून कोणाला काय काय हवंय? एक मिनिट. दरवाजा उघडाय, आत या. एवढा चांगला उपमा सोडून कोण बाहेर जाईल? नाही, तुम्ही घ्या, निवांत घ्या. हा? वय खरंच चांगला झालाय आहो. छान झालाय ना? मग घ्या अजून. आहो नाही नको. अहो घ्या की, छान झालाय म्हणताना. होय की, पण मग किती खायचं? मग घ्या, थोडा घ्या. नको म्हणजे नाही आवडलाय तुम्हाला? आहो नाही, खरंच चांगला झालाय बघा. अहो घ्या. बर थोडाच द्या. किती लास्ट आहे. मी नाही लाजत, मला द्या अजून जरा. लय भारी केलाय नाश्ता तुम्ही, खरंच द्या. ये होई ना बात. या राजेश्वरी कारभारी तुम्ही पण आले का? नमस्कार. तुम्ही आधी सांगितलं असतं तर तुमच्या स्वागताची तयारी तरी करता आली असते ना. पण काय हरकत नाही, आमच्या पॅलेसमध्ये तुमचं स्वागत. पॅलेस? पानबुंद्यात या घराला पॅलेस म्हणतात का? नाही, आमच्याकडं साध्या घराचं कन्स्ट्रक्शन पण जरा उजवच असतं याच्यापेक्षा. असं का? म्हणजे तिकडच्या पद्धती वेगळ्या, इकडच्या पद्धती वेगळ्या नाही का? नाही, दिसतात तुमच्या घरच्या पद्धती. आज खऱ्या अर्थानं तुमच्या घराचा पॅलेस झालाय. स्वतः रणजित ढाले पाटील आज तुमच्या घरी कामाला आहेत. वैभव वाढलं हो तुमच्या घरचं. आणि वहिनी साहेब, घराचं खरं वैभव हे घरातल्या लोकांच्या मनाच्या मोठेपणावर अवलंबून आहे. तुम्हीही मोठेपणा दाखवला तर आपलंही वैभव वाढेल. बरे या ना, बसा. कसं काय येणं केलं? ना सांगतो. तर सांगायचा मूळ मुद्दा हा की उद्या ढाले पाटलांच्या घरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं रीतसर निमंत्रण देण्याची जबाबदारी ताईसाहेबांनी आमच्यावर सोपवली. आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. काय? फोन. हा रेंजचा फार प्रॉब्लेम आहे हो. त्यामुळं आम्हाला तुमच्याशी संपर्क साधता आला नाही, म्हणून आम्हाला असं अचानक यावं लागलं. आणि वहिनी साहेबांना सुद्धा याच वाटेने तालुक्याला खरेदीसाठी जायचं होतं, म्हणून त्याही आमच्या सोबत आल्या. नाही, बरं झालं आलात तुम्ही. आता आलाच आहात तर गरमागरम उपमा खाऊन जा. चांगलं चाललंय रणजित भाऊजी. आजपर्यंत ढाले पाटलांच्या घरात नवऱ्यानं बायकोला पायताना सारखं वागवताना पाहिलंय आम्ही, पण स्वतःच्या बायको बरोबर तिच्या माहेरच्यांच्या पायताना वाहताना पहिला ढाले पाटील बघतोय आम्ही. आज दिवस बघण्यासाठी आम्ही ढाले पाटलांच्या घरी सून म्हणून आलो होतो. फिटलो, डोळ्याचं पारणं फिटलं आमच्या. पिटलं ना पारणं?
या आता एन्जॉय करा. तुमच्या धीराने स्वहस्ते केलेला गरमागरम उपमा खा. नाही नाही, हे असं कुठं पण खात नाही आम्ही. ना ना, हे आमंत्रण देऊन झालं असेल तर निघूया आपण. इथंही एसी नाही ना, गुदमरल्यासारखं होतंय आम्हाला. चला. अहो, एसी वापरणं पर्यावरणाला घातक असतं वहिनी. कमी वापरत जा. असं का? भारी आवडलेलं दिसतंय तुम्हाला इथलं पर्यावरण. घरी परत यायचंय ना? का इथंच घालायचंय सत्यनारायण? हा? नाना तुम्ही तरी. नाही, नको. चला. अहो, अजून बरीच आमंत्रणं करायची आहेत. उगाच आमच्यामुळे त्यांचा खोळंबा नको व्हायला. जाता जाता पुन्हा एकदा ढाले पाटलांच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण देतो. उद्या ढाले पाटलांच्या घरी रणजितरावांच्या लग्नानिमित्त पूजा आहे सत्यनारायणाची. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून यायचं. चला, येतो मी. भैयासाहेब, काय झालं नाना? थोडासा प्रसाद एवढा उपमा द्या हातावर. मला माहित होतं नाना माझ्या हातचा उपमा रेजिस्ट करूच शकत नाही. कसं झालंय? अति उत्तम. मग काय देऊ परत? नाही नाही, नको नको. अहो, वहिनी साहेब बाहेर वाट बघताय. उशीर झाला तर ओरडतील. गाडीत बसल्यात. चला, येतो मी. तुम्ही काय असे उभे राहिले? बसा, खा. अहो, बसा. हा, बसा बसा बसा, खा. अरे हे मैं अरे बडीशोप द्यायची राहूनच गेली की. सॉरी 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 Sorry. सॉरी सॉरी. बस बर का आता. लय झालं तुमचं सासूरवास. आता तुम्ही जागेवर हल्ल्याने एखाद्या वेळी कामाला हात लावला का नाही तर मी सासू म्हणून कान पिळीन बर का तुमचं. हा, खरोखर पिळीन. नॉनसेन्स. कल्याणी, तक्रार आहे की नाही तुझ्या? हा, का नुसते रिकामे हाऊ देत? अतिपरिचयाचा अवज्ञ जावयांशी असं बोलतात का? आगाव बोललीस तर थोबाड फोडीन तुझं. मारून तर बघा. मी एसीपी विसरलात का? मामा, तुम्ही त्यांच्याशी असं बोलायचं नाही. तुम्ही मोठे आहात तरी हे सांग, तुम्ही त्यांच्याशी असं बोललेलं मला नाही आवडणार. तुम्हाला माहिती आहे आमच्या आबासाहेबांची मला भावलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे? तर ते आमच्या आईसाहेबांना खूप सन्मानाने वागवायचे. त्यामुळे आमच्या सकट अख्ख्या आंबेगावात आमच्या आईसाहेबांचा मान आहे. आणि तुम्ही आता त्यांच्याशी जसं बोललात ते मला अजिबात नाही आवडलेलं. हे कोणी काही बोलत नाहीये, पण तुम्ही जसं आता यांच्याशी बोललात ते इथे असलेल्या कोणालाच आवडलेलं नाहीये. मामा, प्लीज त्यांच्याशी सन्मानाने वागा. तेव्हा लोक तुमच्याकडे सन्मानाने बघतील. आता हेच बघा ना, माझं लग्न झालंय तुमच्या मुलीशी. मी जर तिच्याशी असंच बोललो, असंच वागलो
तर चालेल तुम्हाला? अहो त्या मस्करी करत होत्या. आम्हा दोघांची मस्करी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अहो जावे बापू, मी पण मस्करीच करत होतो. हा? नाही का कल्याणी? बरं, आता हॅपी मूड मध्ये मला सांगा पुढचा काय कार्यक्रम आहे? हे काय, आताच नाना सांगून गेली की उद्या आमच्या घरी पूजा आहे सत्यनारायणाची. आणि मग 1-2 दिवसात देवदर्शन. आणि मग बघू पुढे काय ते. काय मग कुठं कुठं जाणार आहे हनीमूनला? नाही आता तुम्ही ढाले पाटील म्हणले हो काय, स्वित्झर्लंड, माळशीस, आपलं मॉरिशस. जावे बापू, अहो गंमत करत होतो हा तशी. नवरा बायकोच्यात काय तेवढं. मला बोलायचंय तुझ्याशी. अगं अगं संजय, लग्न काय झालं बदललीस बघ. ए संजय, अगं बोल की घडा घडा. हा हे बघ, कसला बी अनुमान ठेवू नकोस, बोल. तायडे, म्हणजे बघा, लगीन झालं, पूजा होईल, मग आता देवदर्शन बी होईल. आणि मग आणि मग काय ग? अगं असं होय. म्हणजे माझ्या बहिणीला तिच्या थोरल्या बहिणीकडनं मौलिक मार्गदर्शन पाहिजे. तर चांगलंय, प्रगती उत्तम आहे बर का. अगं तायडे गप की, तू मोठी बहीण आहेस ना माझी, मग तुला कळत कसं नाहीये ग अडक्या डोक्याचे. ए आता रट्टे खाती का? हे समज करायला मी कायद्यानं, अगं म्हणजे मी 18 वर्षाची नाहीये ना. हे बघ संजय, तुला 18ची व्हायला 6 महिने बी बाकी नाहीत. आणि मान्य आहे मला की आपण त्यांच्याशी खोटं बोललोय, पण हे खोटं सगळ्यांनी स्वीकारलंय का नाही? तर मग सगळ्याच बाबतीत स्वीकारूयात. आणि अगं, पूर्वीच्या काळी 15व्या-16व्या वर्षी बायकांना पोरं व्हायची. माझ्या नाईमध्ये किती 15-16 वर्षाचंच की अंतर आहे. संजय, लय नवस सायास करून गावणार नाही इतका चांगला नवरा गावलाय बघ तुला. त्याला हार तऱ्हेचं प्रेम दे, मनापासनं प्रेम कर बघ त्याच्यावर. मग मला खात्री आहे आयुष्य तुझ्यावर दुपटीनं काय तिपटीनं सुखाचा वर्षाव करल. कवा तरी येऊन भेटून जाईन. काळजी घे. हा आई, तू आहेस वे. मला वाटलं ते आहेत. काय ग एवढं घाबरायला काय झालं? कोणाशी बोलत होतीस? थांब 1 मिनिट. अगं सांग की काय झालं? स्वरी बरोबर बोलत होती. स्वरा दीदीचा फोन होता. अगं तुम्हाला आत्ता का सांगते? मला आत्ताच्या बोलायचंय तिच्याशी. काय कलकलाट लावलाय? हे पाहिलं का ही कसली सेल्फिश वागते ते?
अगं ताईडे ही एकटी एकटी सौर्या दिदीशी बोलत होती. होय? अगं ये माझ्या साळकाई माळकाई तुमच्या पाया पडती. पण जरा हळू बोला. अगं तुमच्या डॅडींना जर हे कळलं ना तर माझी स्वरी कायमची तुटेल ग माझ्यापासून. सौर्या दिदीचा फोन होता. अगं तुम्हाला आजचं का सांगते हे? मला आत्ताच्या बोलायचंय तिच्याशी. काय कलकलाट लावलाय? हे पाहिलं का ही कसली सेल्फिश वागते ते. अगं ताईडे ही एकटी एकटी सौर्या दिदीशी बोलत होती. होय? अगं ये माझ्या साळकाई माळकाई तुमच्या पाया पडती. पण जरा हळू बोला. अगं तुमच्या डॅडींना जर हे कळलं ना तर माझी स्वरी कायमची तुटेल ग माझ्यापासून. एवढं समज होऊन सुद्धा ती मला दोन तीन दिवसात फोन करते. ख्याली खुशाली विचारती. तिची ख्याली खुशाली सांगती. ती समज बंद होईल ग तेव्हा तुम्ही दोघींनी बी जरा समजून वागा. हा सॉरी. नाहीतरी मी आडगीचे असंच काहीतरी येडेवानी वागत राहते. हे संजय आडगी काय का आडगी? आडगी नाही माझी कुणाची पोर आहेस ती. झालं का तुमचं? आई मला सांग की सॉरी कशी आहे? हा तुमच्या दोघींच्या सारखीच लई आनंदात आहे बघ. माझी 5 बोट तुपात आहेत. पर मुलगाचा असला का नाही तरी बी माझा मधला जावई माणूस म्हणून लई गुणाचा आहे. माझा मधला जावई लई जीव टाकतो म्हणत तिच्यावर. मला स्वरी सांगत होती म्हणत होती मला जी जी पाहिजे होतं ती समज मिळालं. पण पण फक्त तुम्हीच नाही. मला म्हणत होती तुमची लई आठवण येते. मी म्हणलं तिला कवा तरी येऊन भेटून जाईन. पण मी कवा आता कवा येईल या जन्मात येईल का नाही तीच ठाव नाही ग. आई आई तू रडू नको बरं. आम्हाला बी कसं तरी होतंय बघ. अगं ये खुळे मी काय दुःखाने रडती बाय तवा. अगं अगं हे आनंदाचं भरत आहे. असं डोळ्यातनं पाणी येऊन रित होत राहतंय बघ. आई अंबाबाई माझ्या 3 पोरींचं आयुष्य मार्गी लावलंच बघ. हेमंतराव तर सोन्यासारखे होतेच पण माझ्या स्वरीचं बीजी झालं ती काय वाईट नाही झालं. पर मुलखाचा जरी असला तरी बी तिच्यावर प्रेम करणारं पोरग आहे. आणि आज ही कळतंय की रणजितराव बी तुझ्यावर लई प्रेम करतील बघ. देवानी लई परीक्षा घेतली पण पहिल्या नंबराने पास केलं समद्यांना. पण आता या आनंदात कोणता मिठाचा खडा पडायला नको म्हणजे झालं. माळला हे कशाला दलिंदर फोन करते? चांगलं सरकारी पाहुणे झालं तर तिथंच राहायचं ना. हा बोल रहा काय पानबुंद्याचे सरकार. 750 एकर डोंगराची कुलते एक मालक. बसल्या जागी काय अक्कलदाडा आला काय तुम्हाला? विसरला पारा राव तुम्ही आम्हाला. काय काय राया तू हा?
अरे माझी जिगरी फ्रेंड आहेस राव तू हा? असं बोलतो व्हय? अरे तुला लग्नाचं आव्हान देण्यासाठी इतके फोन केले पण तुझं उत्तरच नाही. अरे विचार की तुझ्या भावाला रॉन्याला मर्दार चाल पिऊन एवढ्या शिव्या घातल्या त्यांनी. ए, अरे पंजाबरावाचा अपमान केला रे त्या खानदानी माणसाचा अपमान. अरे हार्ट फट चाललं रे माझ्या. काय सांगू तुला आणि तुझा कॉल बॅक बी नाही. होय. तुला ठावं नव्हतं वाटतं आम्ही कुठं होतो ते. हा? अरे ते मला कसं ठाव असणार हा? तू काय फोन उचलत नाही निरोप ठेवत नाही आणि तुझा बारका भाऊ मारक्या खोंड्यावाने अंगावरच येतं. मला कसं कळणार ना. बरं कुठे गेला होतास हा? दुबई का थायलंड हा? ये की उद्या भेटा ये बैलद्वारा सगळी माहिती देतो ये. उद्याची उद्या काय अर्जंट मध्ये काय होतं का. म्हणजे तुला पैशाची गरज असेल तेव्हा तू आम्हाला भेटायला येणार आणि दोस्ताला तुला भेटूशी वाटलं तर तू भेटणार नाही. हे बघ तुला माहिती आहे ना राया नावाप्रमाणे सॉफ्ट मारुती. बस करा ह्या हेच का दोस्ती हा? अरे तुझ्यासाठी मी काय माझी जानबी हजर आहे. पण कसं आहे की आता पोरीचं लग्न काढलंय ना मग आता झालं लग्न. आता उद्या घरी तिच्या पूजा आहे तर त्यामुळे आता पोरीच्या बापाला जावंच लागणार ना. त्यामुळे उद्याच्या उद्या नाही जमणार असं म्हणत होतो. अरे हो खरंय की तुझ्या पुरीचं लगीन झालं नाही का आता. कोणाच्या घरात दिले रे पुरीला. अरे असं काय करतोस तू हा? तुला बोललो होतं ना पैसे घेते ना फार इसरोळ वापर तू. अरे ते हेच आपले ते पाटील आपले पाटलांकडे दिले ना पोरगी. अरे हो की पाटील कुठले पाटील कोणचे पाटील काय पत्ता आहे का नाही त्यांना. हॅलो हा ऐकतोय मी बोल. हॅलो हॅलो अरे राया हॅलो. अरे इथं रेंजचा लय प्रॉब्लेम बाबा पानबुंद्यात घरात रेंजच येत नाही. हॅलो इकडे परत कधी येणार. नको जाऊ का. साजरे हळदी कुकवाचा आण ग. कपाळावरचं कुंकू कपाळाला शोभा देतं आणि कुकुली आलेली बाई घरात असणं हे घराला शोभा देतं सौभाग्य देतं. तवा कुकू सांभाळ आणि स्वतःला बी सांभाळ. काय मोनाबाई कशा आहात. कसं वाटलं आमचं घर. छान आहे दाजी. दाजी संजू संग मी 2 मिनिट प्रायव्हेट मध्ये बोलू का. हे मोने अगं तुला येळ काळ आहे की नाही. काय प्रायव्हेट लावलंय. काय जायचंय तिला आपल्यामुळे खोळंबा नको. नंतर फोन कर की नाही तर व्हिडिओ कॉल कर तिला. अहो मामा मैत्रिणी आहेत त्या. बोलू द्या ना बोलायचंय तर. तेच म्हणलं घ्या बोलून. जा बोला. तुमचं बोलणं होईपर्यंत आम्ही काही जात नाही. लवकर आटपा हा. बर मी थांबतो बाई. हो. आटपा.
ना डार्लिंग. रडायचं संजीनी असतंय, मोनीनी नाही. मोनीनी चिडायचं, ओरडायचं, संजीला रागवायचं, है की नाही? गप्प बस बरं. तू अशी रडली तर माझा पाय निघालोय घरातनं. तुझी इच्छा नाही होय की मी घरातनं खुशीतनं जावं? मग कशाला जाती तू? नका जाऊस. दाजींना सांग मी आणा येत म्हणून. कमी सांगू? थांब मीच सांगून येतो दाजींना. अगं दाजींना तिकडे लई माणसं आहेत आणि त्यांना दोस्त बी लई असतील, पण मला फक्त ही वन अँड ओनली वन संजीच आहे. मग मी काय करायचं? तूच म्हणली होतीस ना मला पानबुंदा ते आंबेगावला कमी अंतर आहे म्हणून, हाय की नाही? मग काय तुला मला भेटावंसं वाटलं की मारायची किक स्कूटरला आपल्या आणि यायचं तिकडं मला भेटायला. आता माझी शिफारस मलाच सांग. नका जाऊस ना मला सोडून. गप्प बसा आता, नाही तर मला पण रडू येईल. संजय, दाजींना म्हणा आणि मोना म्हणाली की तुम्ही लई भारी आहात, पण तुम्ही माझ्या संजीला माझ्यापासून तोडलत ना, ते लई वाईट केलं. अय मर्दाने, तुला आणि मला या जगात कोणीच वेगळं नाही करू शकत बघ, कळलं? गप्प बस आता, रडू नको. मी संजूला घेऊन येते. चला हेमंत दादा, आम्ही निघतो. तुम्ही काळजी घ्या तुमची, साजिरताईची आणि होणाऱ्या बाळाची. काय बस का भावा? आता हेम्यावरून डायरेक्ट हेमंत दादा? अरे कसं वाटतंय ते? एकदम पुचाट. अहो गमतीत होतं ते. रोज गंमत करू नये असं कुठे लिहिलंय काय? हेमंत दादा? छा 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 छा, एकदम परक करून टाकलं ना. नाही, आपण एक काम करू. ज्यावेळेस आपण 4 चौघात भेटू त्यावेळेस मी तुम्हाला हेमंत दादा म्हणेन, आणि एकट्यात आपण भेटलो किंवा मी तुमच्या घरी आलो तर मग हेम्या नावाने हाक मारेल. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला रंजा म्हणायचं नाही? असंच ना? तेवढे उपकार करा. ओके. काय साजिरताई, चालेल ना यांना एकट्यात हेमा म्हटलं तर? मला एक सांगा, आमची संजी पचकली का तुमच्या समोर की मी यांना एकट्यात हेम्या म्हणते ते? चला. या. संजय, नीट राहा, काळजी घे. तू पण. रडू नको, कळलं का? येडी. हसऱ्या नवऱ्याची हसरी बायको,
हसत राहा बर का. हा तू पण बाळाची काळजी घे. हा येते. चला. पोरगी मोठी झाली, वयानं मानानं. नाही का? काय झालं? अहो काय झालं? संजू, मी तुझ्याशी बोलायला काल पानबुंद्यात आलो, पण आपलं तसं काही बोलणं झालंच नाही. आता इथून पुढचे 24 तास काय आपलं बोलणं होणार नाही. कारण कसं आहे, ढाले पाटलांच्या घराच्या भिंतीला कान, नाक, डोळे सगळं काही आहे. त्यात तू बेबी मावशीच्या खोलीत, मी माझ्या. आता आणायचा वेळ मिळालाय तर तुझी हरकत नसेल तर बोल. अहो बोला की. आणि तसं बी तुम्हाला माझ्याशी बोलायला कधी विचारावं नाही लागणार. तू काल मोनाला आपल्या घरी जे काय बोलत होतीस ते मी ह्याच्यासाठी बोलत होते, कारण मी कधी कुणाच्या प्रेमातच नाही पडले हो, किंवा कुणाच्या तरी प्रेमात पडावं अशी माझ्यावर कधी वेळच नाही आली. प्रेमात पडल्यावर कसं वागतात, कसं बोलतात ते पण मला नाही माहिती. म्हणजे आपण प्रेमात आहोत की नाही आहोत हे कसं ओळखायचं हे पण मला नाही ठाऊक. पण आज ज्या आपुलकीनं तुम्ही आमच्या आईशी बोललात, तिला इतकं मायेनं बसवलं, प्रेमानं खाऊ घातलं, माझ्या आईशी जो कोणी असं वागाल ना तो माझ्यासाठी लय भारी आहे बघा. तुम्ही माझ्या आईशी असं वागलं म्हणून माझ्यासाठी तुम्ही लय भारी. आणि माझ्या बाबतीत असं आहे की मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो तिथे प्रतिष्ठा, अनुशासन, रीतिरिवाज ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय. बरं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागेवर योग्य आहे, मी ते नाकारतही नाहीये. पण या सगळ्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सगळं कुठेतरी हरवत गेलं. आणि आता हे सगळं तुझ्यामुळे मला मिळालंय. त्यामुळे तू सुद्धा माझ्यासाठी लय भारी आहेस. म्हणजे 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 आपल्याला हे जे एकमेकांबद्दल वाटतंय लय भारी, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला नाही ठाऊक. मी तुम्हाला म्हणलं ना की हे प्रेम बिम
मी लय अनएक्सपिरियन्स्ड आहे त्या बाबतीत. मी पण नाही पडलो. म्हणजे मी पण अनएक्सपिरियन्स आहे. पण मग आता आपल्याला जे वाटतंय त्याला काय म्हणायचं? आता आपल्याला जे काही वाटतंय त्याला काय म्हणायचं? सोपं आहे. आपल्याला जे काही वाटतं त्याला लय भारी म्हणायचं. हा, लय भारी लय भारी लय भारी. म्हणजे हे लय भारी आहे बघा. चलायचं इतक्यात? मग थांबायचं. आऊ आऊ कुठं गेले? आऊ रणजित. आऊ रणजित. इथं पण नाही. कुठे गायब झालता तुम्ही? हा, असं एकदम कोण गायब होतं? माझा जीव येडा पिसा झालता इथं. काय नाही, जस्ट मी डेमो बघत होतो. मला चेक करायचं होतं मी शिकवलेलं नाव तुझ्या लक्षात आहे की नाही. पण गुड, लक्षात आहे तुझ्या. डेमो इथं माझं काहीच बंद पडायची वेळ आली. बंद पडलं असतं तर तुम्ही जावा तिकडं. जाऊ? तूच म्हणालीस ना जावा तिकडे. जावा तिकडं. जाऊ. बाबू, आता या एवढ्या बिग जायंट घराला घर म्हणायचं होय? काय म्हणालीस का? आ? नाही नाही, कुठे काय म्हणलं, घर आलं आपलं. नमस्कार. तुम्ही इथं काय करताय? हो, तू थांब. आऊसाहेब मी तुमचीच वाट बघत होतो. कशाला? अहो मी काय म्हणते, अगं लग्नात आले नाही ते. मामा, लग्नात मामानं भाच्याच्या माग उभं राहायचं सोडून हसताय काय? अहो बादशाहनंच शिकवलंय आधी लगीन कोंडाण्याचं. बर. संजू, हे आमचे मामा मारुतराव महाले. हा वाचलं की. आणि मला मिळालेली पोस्ट म्हणून मी सिनियर. पण आमच्या स्टेशन मध्ये सगळ्यात अनुभवी, सगळ्याच बाबतीत सिनियर आमचे हे मामा. आणि मामा, ओळख करून देतो, ही माझी बायको संजीवनी रणजित ढाले पाटील. नमस्कार करतो. नमस्कार वहिनी. सुखी व्हा. आणि मामा, लग्नाच्या दिवसापर्यंत असं वाटत होतं की मी तुमच्या मित्रासारखा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता मला अजिबात असं वाटत नाही. का हो? असं अचानक का म्हणताय? त्यांनाच विचार. नाही, उगाच मला ऐतिहासिक दाखले देऊन गप्प करतील. काय आहे वहिनी, मी तुमच्या लग्नाला आलो नाही म्हणून साहेब जरा रागावलेत माझ्यावर. पण साहेब, ते सुट्टी घ्यायचा टाइम नव्हताच हो. आणि तुम्हीच तर म्हणता की नाही सिनियर सिनियर म्हणून.
मग आता माझ्यासारख्या सिनियर माणसानं सिनियर सारखं वागायचं नाही तर कुणी वागायचं सांगा बघू. आणि साहेब, नावाप्रमाणे ते सॉफ्ट असलेल्या माणसाचं हार्ड काम होतच की. जाऊ द्या, असल्या चांगल्या टायमाला ते काळ तोंड्याचं नाव कशाला. वहिनी, तुमच्या लग्नाला मी आलो नाही, पण साहेब तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली. गरिबाकडून आपली छोटी भेटवस्तू. छोट मोठं असं काही बी नसतंय. मोठ्या माणसांना दिलेली कुठली पण भेटवस्तू आशीर्वादच असतोय बघा. छान आहे की. थँक्यू. बरं मामा, आपल्याला छान बसून बोलता येईल, गप्पा मारता येतील असं एक घर आहे माझ्याकडे देवाच्या दयेने. बघितलं सका वहिनी, साहेबांचं कायम असं जोकिंग असते बघा. अहो घर आहे वय. अहो घरच आहे की. अहो राजवाडा आहे यो. हा ते पण आहे म्हणा. बर, जे काही असेल आपण त्याचा उपयोग करू. सो आता या परिसंवादाचा शेष भाग आपण आतमध्ये जाऊन करूयात. चला. साहेब, तुम्ही सुट्टीवर आहे, तुमचं आत्ताच लग्न झालंय, पण ह्यो सरकारी प्रपंच सुटलाय का आपल्याला? एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो होतो साहेब. मारुतराव, तुम्ही आलेले दिसला त्याच वेळी मला अंदाज आला होता. नाहीतरी अशा वेळी तुम्ही मला आणि माझ्या बायकोला शुभेच्छा द्यायला तरी येणार नाही. आणि बोलण्यापुरताच नाही तर सरकारी वसा घेतलाय आपण. तुम्हीच म्हणतात, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. नाही का? बसा, बोलूयात. काय महत्वाचं काम काढलं? साहेब, एक वाईट बातमी आहे. राया गोजमगुंडे सुटला साहेब. मामा, आय एम नॉट सरप्राइज एट ऑल. हा खूप पोचलेला आहे राया गोजमगुंडे. नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. असं आपण त्याला फार काळ काही डांबून ठेवू शकलो नसतो. पण हे आपलं गाव आहे, आपल्या कॉलरला कोणी हातही लावू शकत नाही, हा जो त्याचा गोड गैरसमज होता ना, तो आपण दूर करून त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. नाही साहेब, विथ रिस्पेक्ट सांगू का, म्हणजे अनुभव आहे म्हणून सांगतो साहेब, असल्या माणसाला लय अंडर एस्टिमेट करू नये. लय लांबडा आहे होते, नुसतं फुटकार टाकत फिरत असेल, येळ आली की डंक मारल म्हणून म्हणतो. मारुतराव, हे असे डंख मारणारे साप पकडून त्यांची विषाची दात उकडून फेकायचीच आपल्याला ट्रेनिंग दिली जाते ना. आणि उगाच त्या राया गोजमगुंडेला लांबड म्हणून मुक्या प्राण्याचा अपमान करू नका. आणि आता आलाय ना बाहेर, नीट राहिला तर ठीक, नाही तर तेच होऊ. अहो पण घ्या. काय करू? चहा टाकू का कॉफी करू? नाही नाही, एवढ्या रात्री मी नाही काय चहा कॉफी काय नाही घेत. बर. हो साहेब, काय एवढं बोलून मी निघणारच होतो. पण वहिनी, आमचा साहेब म्हणजे राजा माणूस. ही तुमची राजा राणीची जोडी कायम अशीच हसत खेळत राहू दे. निघू का साहेब? काय? ऐकलं काय म्हटलं ते? ऐकलं की. मग काय म्हटलं? कुठं काय? ते म्हणले चहा पण नको आणि कॉफी पण नको. आलात का तुम्ही? आमचे रणजित कुठे? ते आत बसलेत. ते त्यांच्या कामावरनं ते मारुती मामा आलते ना.
दत्तू काका या महिन्याचा पगार मिळाला तुम्हाला? पण मी काय केलं नाही साहेब. आम्ही काय विचारलं, या महिन्याचा पगार मिळाला का? जी 2 वेळचं जेवण मिळतं ना तुम्हाला? हो तब्येतीत कमी जास्त झालं तर औषध पाणी होतं इथं. हो. मग आम्ही कुठं कमी पडत नाही दत्तू काका. तुम्ही अंग चोरून काम का करायला लागले? तुम्हाला काम करायचं नसेल तर सांगा दत्तू काका, आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. तुमच्या वाट्याची कामं घरची लक्ष्मी करायला लागली तर तुमचा काय उपयोग आहे दत्तू काका? सासूबाई, दत्तू काकांची काही बी चूक नाही बघा. म्हणजे ते मीच. यापुढे हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही, हे लक्षात राहणं मस्ट आहे. लई सॉरी आई साहेब. ते दत्तू काकांची काही चूक नव्हती. दत्तू काका आपल्या घरचे नोकर आहेत, ते घरातली कामं करतात. तुम्ही बादलांच्या घरच्या आहात, पण आता ढाले पाटलांची सून आहात. ढाले पाटलांच्या घरच्या सुनेनी नोकऱ्यांची कामं करायची नाहीत, आम्हाला ते अजिबात चालणार नाही. अहो पण मी फक्त घरच्या पाहुण्यांना पाणी दिलं. काही चुकलं का माझं? अहो बरोबर आहे आईसाहेब, हिचं काय पण चुकलेलं नाहीये. अहो ज्या घरी जावयाकडून नोकरांसारखं काम करून घेतलं जातं, त्या घरातल्या मुलीकडून सून म्हणून आपण काय अपेक्षा ठेवायची? कोड्यात बोललेलं आम्हाला आवडत नाही राजश्री. बर, आम्ही स्पष्टच सांगतो. आम्ही यांच्या घरी गेलो होतो आपल्या पूजेचं आमंत्रण द्यायला नानांबरोबर. तेव्हा आपल्या रणजित भाऊजींची अवस्था दत्तूपेक्षा पण वाईट होती. अंगावर फडकं काय, अगदी वाकू वाकू आग्रह करून करून सगळ्यांना वाढत होते, आणि बाकीचे फक्त बसून खात होते. अहो रणजित भाऊजी नाही, रंजागडी झाला होता त्यांचा, रंजागडी त्या पानबुंद्यात. नाही अहो ती आमच्याकडची रीत आहे तशी. गंमत असते ती, काही सिरियस नाही बघा. गंमत? असली गंमत? अहो तसं नाही. आमच्याकडे कसं आहे माहितीये का, मांडव परतनीला जावयाकडून काम करून घ्यायची प्रथा आहे. आमचे हेमंत जी आलते की नाही, त्यांच्याकडनं पण करून घेतलेलं बघा. तसं सिरियस काही नाही, निमित्ताला आपलं थोडीशी गंमत. कळलं? या तुम्ही दोघी. हा येतो की. म्हणजे निघा आता सुनबाई. हाय होय. खेड्यातलं येडन भजाला म्हणते पेड. राजश्री, त्या तुमच्या धाकट्या जाऊबाई येथे विसरू नका. ते सरता येणं शक्यच नाही. पण आईसाहेब, आम्ही तुम्हाला काय सांगायला लागलोय, रंजागडी सारख्या अवस्था झाली. त्या बाबतीत कोणाशी बोलायचंय ते बोलूच आम्ही. या तुम्ही. दाखल्या मालकीन बाई, मी आत येऊ का? कोण आहे? अरे दत्तू काका, या की. अहो विचारता कशाला, या.
अहो विचारले बिगार, या जायचं नसतंय, रीतच हाय इथली. दत्तू काका, मी एक सांगू का तुम्हाला? माझं नाव संजीवनी आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मला संजू म्हणा. पण ते धाकल्या मालकीनबाई लय लांब लांब वाटतंय बघा. तुमच्या मनाचा मोठेपणा दाखलाय मालकीनबाई. रीतच असते ती. आम्हा नोकर माणसाने पाळल्याच पाहिजेत. तुम्ही या घरात नवीन आहात म्हणून सांगतो, पुन्हा ही अशी कामं करू नका. त्यासाठी आम्ही आहेच की, आम्हाला सांगा. हो दत्तू काका, पण घरात आलेल्या पाहुण्याला पाणी देण्यात कसला आलाय हो कमीपणा? तुम्हाला कळकळीची विनंती करतो. नाही हो नाही, माझ्या अडगेपणामुळे उगाच तुम्हाला त्रास. दत्तू काका, यापुढे असं होणार नाही बघा. तुम्हाला त्रास होईल असं मी काय बी वागणार नाही, गळे शपथ. धन्यवाद. काय झालं? भैया साहेब, तुम्हाला मोठ्या दिलाचा माणूस मिळालाय. लई नशीबवान आहे सा. मी तुमच्या लग्नानंतर अंबाबाईला गेलतो. तिथनं तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणली. मला ठाव नाही तुम्हाला हे आवडलं का नाही ते, पर घेतलं तर अक्षी बरं वाटलं. गेल्या टायमाला थोरल्या मालकीनबाईचा वास फुटला माझ्या हातनं, तेव्हा अंबाबाईसारखे धावून आला बघा तुम्ही आणि मला वाचवलं. त्याची परतफेड नाही, पण मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून ठेवा. दत्तू काका, हा, अहो नको नको नको, धाकल्या मालकीनबाई असं करू नका. मी धाकली आहे की नाही? मग मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. याची देही याची डोळा, म्या पाहिला सोहळा. दत्तू काका, मी आलेच. तुम्हाला त्रास होईल असं काही नाही वागणार बघा परत. हा, विश्वास ठेवा, मी आलेच. आधी होता वाग्या, मग झालाय पाग्या. आता त्याचा स्वभाव बी जाईना आणि अळकोट बी राहीना. असं झालंय बघा माझं. मला जे आवडतं ते समजा मला करायची सवय आहे हो. म्हणजे मला जे आवडतं ते बरोबरच असते असं माझं म्हणणं नाही. पण बेबी मावशी, तुम्हीच मला सांगा, दत्तू काका नोकर असले म्हणून काय झालं? ते वडीलधारे आहेत ना, आहेत की नाही? आता एखाद्या वडीलधाऱ्या माणसानं आपल्यासाठी प्रेमानं भेट आणली आणि आशीर्वाद समज असं म्हणले, तर मग त्यांच्या पाया पडणं बरोबर आहे की नाही? मी पडले त्यांच्या पाया. दत्तू काका ढाले पाटलांचे नोकर आहेत, पण नोकर आहेत म्हणून त्यांचे आशीर्वाद देण्याची पावर तर नाही ना जात. आणि मग अगे आ अडक्यासारखी बोलतच सुटलीस तू. आई अडग म्हणायची तेव्हा तिचा लई राग यायचा, पण आता कळतंय अडगीच आहे मी. उगाच दत्तू काकांच्या पाया पडले. ते मोठे आहेत वयानं म्हणून मी त्यांच्या पाया पडले. तरी बी जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी चुकले, तर मी सॉरी मागते. पण तुम्ही त्यांना काय बोलू नका प्लीज. ए महामाया एक्सप्रेस, अगं ब्रेक लाव स्वतःला. किती बोलतीयस, केवढीशी आहेस तू आणि बोलतीयस किती? मातीचं तोंड असतं ना तुझं तर आतापर्यंत फुटलं असतं बघ.
सॉरी. तुला कमी दिसतं का ग? अहो नाही नाही, मला सगळं चांगलं दिसतंय. तुम्ही लांबचं काही पण विचारा, मी सांगते बघा तुम्हाला. आणि जवळचं? म्हणजे नाही म्हणजे तुला फरक कळतो ना माणसातला? हा, तुला मी काय अक्का वाटले याच्यावरनं तुला रागवायला? माणसं वेगवेगळी असतात का नाही? असतात का नाही? असत्यात. मग ती कुसुमावती आहे म्हणजे आई साहेब, आणि मी लीलावती म्हणजे बेबी मावशी. हे बघ, आम्ही वाणानी एकसारखे असू पण गुणांनी कम्प्लीट वेगळे आहोत. कळलं का तुला? म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय बरं? तुम्ही कम्प्लीट वेगळे आहे. हा, नोकर माणूस झाला म्हणून त्याचे आशीर्वाद द्यायची पॉवर कमी होत नसते बाळा. मलाही कळतंय. उलट मला तुझा अभिमान वाटतो. या घरच्या बाईनं पहिल्यांदा नोकर माणसाच्या वयाचा आणि त्याच्या भावनांचा आदर राखला बघ. तुला खरं सांगू का संजू, माणूस आपल्या बरोबरीच्या माणसापेक्षा ना आपल्या खालच्या माणसाशी कसा वागतो ना त्यावरनं त्याचा स्वभाव कळतो बघ. तुला पहिल्यांदा भेटले ना तेव्हा मला वाटलं होतं बोळसटेस तू, म्हणजे डोकंच नाहीये बघ तुला. पण आज कळतंय माझा रंजा भाग्यशाली.